हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वीची विज्ञान संबोध परीक्षा 2025-26. तर ही सराव प्रश्नपत्रिका असणार आहे. सेम याच पद्धतीने तुम्हाला पॅटर्न असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओचा अतिशय फायदा होईल, कारण की पॅटर्न हा सेम असतो. त्याचप्रमाणे आणि जे प्रश्न उत्तर आहे तर ते कधी कधी रिपीट होण्याचे चान्सेस असतात. सो बघा, या ठिकाणी तुमचा सुरुवातीचा महिना या प्रकारे असू शकतो. शाळेचे नाव, केंद्र क्रमांक, दिनांक, पर्यवेक्षकाचे नाव, स्वाक्षरी, गुण असणार आहे तुम्हाला पूर्ण 100 आणि तुमचा परीक्षा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. सो वेळ असणार आहे 3 तास. सो बघा, या ठिकाणी प्रश्न हे कशा प्रकारचे असणार आहे आणि गुण कशा प्रकारे तुमचे डिवाइड केलेले असणार आहे. सो पहिला प्रश्न तुम्हाला 20 प्रश्न असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त एकच पर्याय हा तुमचा उत्तर हे सिलेक्ट करायचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 2 मध्ये देखील 20 प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 30 प्रश्न आहे आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये देखील 30 प्रश्न आहे. सो या प्रकारे तुमचा 20-20, 30-30 या प्रकारे तुमचा सेट असणार आहे. सो असा या 100 गुणांचा तुमचा पेपर असणार आहे. आणि सूचना बघा, सर्व प्रश्न हे सोडवणे तुम्हाला अनिवार्य आहे, आवश्यक आहे. उपलब्ध जागेतच विद्यार्थ्यांनी आपले जी प्रश्नांची उत्तरे आहे ती लिहायची आहे. प्रश्न क्रमांक 1 व प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नांचे अचूक पर्याय प्रश्नासमोरील चौकटीत लिहायचे आहे. म्हणजे 40 प्रश्न हे तुम्हाला बहुपर्यायी आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला पर्याय दिलेले असतील, 4 पर्याय दिलेले असेल तर त्यातनं उत्तर हे शोधून लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 मध्ये फक्त एकच पर्याय हे तुम्हाला एकच उत्तर हे लिहायचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 2 मध्ये काही प्रश्नांना तुम्हाला 2 पर्याय हे उत्तर सिलेक्ट करायचे आहे. सो या प्रकारे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 आणि 2 ला बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. सो अतिशय महत्त्वाची बाब होती या प्रश्नांच्या बाबतीत. सो लक्षात आलेच असेल. सो बघा, आता प्रश्न हे कशा प्रकारे असणार आहे. सो पहिला प्रश्न या ठिकाणी दिला आहे. एक अचूक पर्याय निवडून चौकटीत पर्याय क्रमांक लिहायचा आहे. आता यामध्ये तुम्हाला एकच पर्याय हा निवडायचा आहे. सो बघा, पहिला प्रश्न आहे. रामने गच्चीवरून एक चेंडू खाली फेकला, त्यावेळी त्या चेंडूवर क्रिया करणारे बल हे कोणते आहे. ऑप्शन दिले आहे या ठिकाणी. रामने प्रयुक्त केलेले बल, दुसरं हवेने प्रयुक्त केलेले बल, तिसरं पृथ्वीचे गुरुत्वीय बल आणि चौथं आहे कोणतेही बल नाही. सो बघा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि आपल्याला आन्सर हे इझिली लगेच थोडं डोकं यूज केलं की लगेच मिळून जातं. आता गच्चीवरून चेंडू खाली फेकला, ऑफकोर्स तो खाली येणार आहे. सो तो गुरुत्वीय बल होतं, म्हणून तुमचं उत्तर हे येईल ऑप्शन क्रमांक सी, पृथ्वीचे गुरुत्वीय बल. कारण गुरुत्वीय बलामुळे चेंडू हा खाली आला. सो सी हे तुमचं उत्तर असेल. दुसरा आहे. वातावरणाचा दाब मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. मॅनोमीटर, वायुदाब मापक, पर्जन्यमापक आणि थर्मामीटर. सो बघा, याचं पर्जन्यमापक हे पावसासाठी वापरतात. थर्मामीटर हे देखील वातावरणासाठी वापरत नाही. सो वायुदाब मापक हे तुमचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी. यानंतर तिसरा आहे बघा. आकाराने एका भांड्यात मैदा, साखर आणि ईस्ट पावडर घेतली. त्यात कोमट पाणी टाकून पीठ भिजवले. त्यानंतर भिजवलेले पीठ मोठ्या कपड्याने 2 तास झाकून ठेवले. 2 तासानंतर त्याने केलेले निरीक्षण कोणते असेल. पिठाचे आकारमान वाढले, पीठ मऊ व हलके बनते, पीठ फुगले असेल आणि वरीलपैकी सर्व. सो बघा, मैदा, साखर आणि ईस्ट पावडर टाकली म्हणजेच ऑफकोर्स तो केक बनणार आहे. आणि या भांड्यामध्ये आपण भिजवल्यानंतर त्या पिठाचे आकारमान वाढलेले देखील असेल. यानंतर कारण की ईस्ट पावडरमुळे कोणताही पदार्थ हा फुगला जातो, त्याच्यामुळे त्याचे आकारमान वाढते. आणि त्याचप्रमाणे पीठ हे मऊ आणि हलके देखील बनते आणि पीठ फुगले देखील जाते. म्हणजे तिन्ही ऑप्शन हे बरोबर आहे. सो डी वरीलपैकी सर्व हे तुमचं उत्तर या ठिकाणी असेल. यानंतर बघा, चौथा प्रश्न आहे. सायकलचे टायर झिजवण्यामागील कारण डॅश डॅश बल असते. घर्षण बल, स्नायू बल, चुंबकीय बल आणि विद्युतस्थितिक बल. सो सायकलचं टायर झिजण्यामागील कारण हे घर्षण बल असते. पाचवं आहे. डॅश डॅश ना पेशींचे ऊर्जा केंद्र असे.
म्हणतात? केंद्रक, रिक्तिका, तंतुकणिका आणि गॉगली पिंड. सो ऑप्शन क्रमांक ए हे तुमचे मागे उत्तर असेल. यानंतर 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश डॅश हे तंतुवाद्य नाही? सितार, गिटार, व्हायोलिन आणि बासरी. सो सितार, गिटार आणि व्हायोलिन या तिन्हींना तार असते, परंतु बासरीला तार नसते, म्हणून हे तंतुवाद्य नाही. सो ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असेल, बासरी. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आकृतीत उपकरण वस्तूवरील डॅश ओळखण्यासाठी वापरतात. या ठिकाणी तुम्हाला हाच प्रश्न येईल असे नाही, तर या ठिकाणी तुम्हाला दुसरी देखील आकृती येऊ शकते, म्हणजे ॲज लाईक प्रश्न हे तुम्हाला येऊ शकता. सो बघा, ऑप्शन दिले आहे, तापमान, घनता, विद्युत प्रभार, घर्षण, विद्युत. सो या ठिकाणी आता आकृती व्यवस्थित दिसत नाही आहे, परंतु तुमच्या प्रश्नपत्रिकेत आकृती ही मात्र व्यवस्थित असणार आहे. सो या प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतील. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. त्याचप्रकारे आपल्या चॅनलवर इतरही व्हिडिओ आहेत, इयत्तेचे सर्व आणि सर्व विषयांचे देखील. सो आता तुमची युनिट टेस्ट 2 देखील येणार आहे आणि त्याचप्रमाणे तुमचे स्वाध्याय, एक्सरसाइज सर्व व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर तुम्हाला महत्त्वाचे मिळून जातील. सो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. यानंतर बघा पुढचा